नमस्कार मित्रांनो, आता काल पेपर झालेत बऱ्याच जिल्ह्यांचे, परंतु काय मुलं काय करतायत की झालेले प्रश्नपत्रिका फक्त पाहतायत, असे बघतायत अवघड पेपर आहे किंवा सोपा पेपर आहे असंच फक्त चाललेलं आहे। मित्रांनो, हे जे प्रश्नपत्रिका आता तुमच्याकडे आलेले आहेत हे आयोगाचे आहेत आणि लेटेस्ट मधले आहेत। त्यामध्ये चालू घडामोडी आहेत किंवा गणित, बुद्धिमत्ता, व्याकरण काय पडलं हे सर्व चालूच आहे। तुम्ही वाचलेलं असेल, कदाचित नसेल, पण त्यामुळे या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुमच्या काल झालेल्या ते सर्व प्रश्नपत्रिकाच्या प्रिंटा काढा आणि प्रिंटा काढून टायमिंग लावून सोडवण्याचा प्रयत्न करा। ना की तुम्ही फक्त असं बघा आणि फक्त म्हणा की खरंच लय अवघड आहे आणि मी पाहिली चुप्पी आहे असं बोलण्यात वेळ वाया घालवू नका। 22 प्रश्नपत्रिका आहेत, त्या सर्वांच्या प्रिंटा काढा आणि ते स्वतः बसून टाइम लावून व्यवस्थित सोडवा, कारण यातील प्रश्न राहिलेल्या जिल्ह्यांना बऱ्याच रिपीट होणार आहेत। चालू घडामोडी पण तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये किती पडले त्या अनुषंगाने तुम्ही ते करा आणि जे पडलंय ते पाठ करून टाका, जेणेकरून पुढच्या पेपरला तुम्हाला आता कारागृह आहे, त्यानंतर चालक आहे, मुंबई आहे, पुणे ग्रामीण आहे, सोलापूर ग्रामीण आहे, सातारा आहे, बरेच ठिकाणचे जिल्हे अजून बाकी आहेत। यापैकी बरेच टक्के तिकडे आपल्याला रिपीट होणार आहे। त्यामुळे हे फक्त बघू नका तर सोडवा आणि सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चालू पेपरमध्ये आपल्याला किती मार्क पडतात। तुम्ही नुसता अंदाजा लावत बसू नका, ही चूक करू नका मित्रांनो। वेळ अजून गेलेली नाही, तुमच्याकडे वेळ आहे आणि ज्या मुलांनी काल पेपर दिलाय आणि त्यांचं SRPF बाकी आहे, जेल बाकी आहे, चालक बाकी आहे, तर त्यांनी देखील सावध व्हा, त्यांनी देखील सर्व प्रश्नपत्रिका सोडवा आणि काय चुकलंय काय नाही आपलं त्यातून आपलं चुकीचं काय होतंय ते बघा आणि चांगल्या प्रकारे पुढे देण्याचा प्रयत्न करा। अभ्यास वगैरे चांगलं करून चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करा। तर ही चूक करू नका मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही। आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण बरेच मुलं काय करतात फक्त प्रश्नपत्रिका पाहतायत, सोडवत नाही, तोंडी पाहतायत वरच्यावर, तर ही चूक होता कामा नये। जय हिंद।